बातमीपत्रात आपलं स्वागत। मी केतकी पाटील। आता पाहू सविस्तर वृत्त। 500 आणि 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या चौघांच्या टोळीला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। बाळू नायकवडी, प्रवीण गडकर, विक्रम माने आणि गुरुनाथ पाटील अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 20,03,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि 52,588 रुपये किमतीचं नोटा छापण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय। न्यायालयाने या चौघांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यातील प्रवीण गडकर हा भुदरगड तालुक्यातील गडबिद्री इथला पोलीस पाटील असून बामणे इथला गुरुनाथ पाटील फोटोग्राफर आहे। तसंच बाळू नायकवडी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे। पोलीस रेकॉर्डवरील फरारी गुन्हेगारांना शोधण्याचे आदेश त्यांनी दिलेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी विविध पथकं तयार केली आहेत। 20 मार्च रोजी कागल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आणि फरारी झालेला कागल तालुक्यातील बाचणी इथला बाळू नायकवडी बाचणी स्टँडवर येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। त्यानुसार उपनिरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकानं बाचणी स्टँडवर आलेल्या बाळू नायकवडीला ताब्यात घेतलं। त्याच्या मोटरसायकलच्या डिकीमध्ये भारतीय चलनातील 500 रुपयांच्या 626 बनावट नोटा आढळून आल्या। भुदरगड तालुक्यातील गडबिद्री इथला मित्र प्रवीण गडकर, बेडीव इथला विक्रम माने आणि बामणे इथला गुरुनाथ पाटील यांच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्याची त्यानं कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी मडिलगे फाट्याजवळील एका दुकानातून प्रवीण गडकर आणि विक्रम मानेला ताब्यात घेतलं, तर बामणे येथून गुरुनाथ पाटीलला ताब्यात घेतलं। त्यांच्या घराची झडती घेतली असता 2000 रुपयांच्या 456 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी बाळू नायकवडीकडे 3,13,000 रुपयांच्या तर गुरुनाथ पाटीलकडे 16,90,500 रुपयांच्या अशा एकूण 20,03,500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। गुरुनाथ पाटीलच्या घरातून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला संगणक, प्रिंटर, स्कॅनर, कागद, कटर आणि पेनड्राईव्ह असं 52,588 रुपये किमतीचं साहित्यही जप्त करण्यात आलंय, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। भुदरगड तालुक्यातील 3 लोक निष्पन्न झालेले आहेत आणि बनावट नोटा बनवणे आणि त्या बाजारामध्ये आणणे यासाठी ते काम करतात। ह्या 3 लोकांची जी नावं आहेत ती प्रवीण गडकर, विक्रम माने आणि गुरुनाथ पाटील अशी नावं आहेत। ती तिघंही एकाच तालुक्यातील आहेत। त्यातील गुरुनाथ पाटील हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत, प्रवीण गडकर हे पोलीस पाटील आहेत आणि ह्या चौघांनी मिळून आतापर्यंत साधारण 20 लाखाच्या बनावट नोटा जप्त झालेल्या आहेत। आणि या अटक केलेल्या चौघांमधील बाळू नायकवडी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे, तर गडबिद्री इथला प्रवीण गडकर हा पोलीस पाटील असून बामणे इथला गुरुनाथ पाटील फोटोग्राफर आहे, असं देशमुख यांनी सांगितलं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हेड कॉन्स्टेबल अमोल कोळेकर यांनी या कारवाईत विशेष कामगिरी बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला गृह पोलीस उपाधीक्षक सतीश माने, उपाधीक्षक आर पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।